तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन माझं. तर चला, सर्वप्रथम मी देवाला मस्त असं दिवाबत्ती केलेली आणि मस्त देवाला वंदन केलं आणि मस्त अशी पूजा केली सकाळी. तर खरंच खूप छान वाटतं आणि खूप असं पॉझिटिव्ह वाटतं बघा सकाळी आपण पूजा वगैरे केली की. आणि ते झाल्यानंतर न मस्त आता मी बनवत आहे रव्याचे उत्तप्पे आणि ते पण इन्स्टंटवाले. खूप छान होतात बघा, मस्त क्रिस्पी पण होतात. तर मी नाश्त्यामध्ये आज खाणार होती मस्तपैकी उत्तप्पा आणि शेजवान चटणी. खूप छान लागतं, मस्त पातळ पातळ पण होतात. त्यानंतर मी बनवत आहे चिक्कू शेक. तर तो मी नाही घेणार आहे कारण की मी सध्या वेट लॉसवर आहे. तर चिक्कूनी कसं भरपूर असं वेट वाढतं. तर मी हे ह्यांच्यासाठी परत मयंकसाठी बनवलेलं आहे. तर मयंकला स्कूलला जाताना मी असे स्मूदी वगैरे करून दिलेली होती. तर त्यानंतरनं बघू शकता सकाळी खाल्लं पिल्लं, त्यानंतरनं भरपूर असे भांडे पडलेले. तर आता ते भांडेसुद्धा मी क्लीन करून घेत आहे लगेच, जेणेकरून कसे खूप जास्त ढिगारे भर होऊस तर आपण बसलं ना मग काय खरं नाही. नंतर तो आपल्यालाच नको नको वाटतं आणि घसू पण वाटत नाही. त्यामुळे जेवढे कमी असतात तेवढे कमी. तर बघू शकता माझे एका ह्याच्यामध्ये 2 काम करत असते मी. तर डाळीमध्येच टाकलेले होते मी बटाटे आणि मस्त असं दुपारच्या जेवणात केलेलं मी वरण. मस्त वरण केलेलं मुगाच्या डाळीचं आणि त्यानंतरनं बनवलेला बटाटा फ्राय मी मस्त असा. आणि खरं खूप छान झालेला बटाटा. परत वरण भात केलेलं मी आज, एकदम सिम्पलचं असं जेवण केलेलं, साधं सिम्पल. कधीतरी बघा ना खूप कंटाळा येतो तर साधं सिम्पल बरं वाटतं. तर आजचा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की